आज आपण 10 लोकांची पावभाजी घरी झटपट कुकरमध्ये कशी बनवायची ते पाहणार आहोत। आपण घरी जरी ही पावभाजी बनवणार असलो तरी एकदम हॉटेलमधलाच रंग आणि हॉटेलमधली चव या पावभाजीला येते। असा हा छानसा लालसर रंग पावभाजीला आलेला आहे। यासाठी आपण कुठलाही रंग वापरलेला नाही। घरच्या घरीच मस्त पौष्टिक अशी पावभाजी बनवली आहे। तुमच्या घरी जर छोटा मोठा प्रोग्राम असेल किंवा पार्टी असेल तर तुम्ही ही पावभाजी 10 लोकांसाठी बिनधास्त बनवू शकता। भाज्यांचं प्रमाण मी ग्राममध्ये सांगते आणि तुमच्या सोयीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कपचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे। इथे मी 250 ग्राम कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे। साधारण 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते। 300 ग्राम टोमॅटो घेतले आहेत। मध्यम आकाराचे 4 टोमॅटो होते। टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतला आहे। 500 ग्राम म्हणजे 5 मध्यम आकाराचे बटाटे त्याचे काप करून घेतले आहेत आणि पिवळे पडू नये म्हणून त्यांना पाण्यामध्ये टाकून घेतलं आहे। पावभाजीमध्ये इतर भाज्यांच्या तुलनेमध्ये बटाटा आणि टोमॅटोचं प्रमाण थोडं जास्त असतं। इथे 200 ग्राम ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली आहे। साधारण 2 मध्यम आकाराच्या मिरच्या होत्या। 250 ग्राम फुलगोबी आहे त्याची फुलं तोडून घेतली आहेत। 100 ग्राम फ्रीज केलेले हिरवे वाटाणे घेतले आहेत। सध्या वाटाण्याचा सीझन आहे तर तुम्ही ताजे सुद्धा वापरू शकता। आणि पावभाजीला एकदम हॉटेलच्या पावभाजीसारखा रंग येण्यासाठी आपण इथे 100 ग्राम बीट म्हणजे एक मध्यम आकाराचं बीट किसून घेतलं आहे। सर्व भाज्यांचं वजन जवळपास 1700 ग्राम झालं आहे। आता मसाल्यांमध्ये काय लागणार आहे ते पाहू। 4 टीस्पून काश्मीरी लाल तिखट घेतला आहे। घरगुती तिखट वापरायचं नाही, हेच तिखट वापरायचं, त्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि चवही छान येते। त्यानंतर इथे घेतला आहे 4 टीस्पूनच पावभाजी मसाला। मी इथे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतला आहे। 3 टीस्पून अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे। त्यानंतर 1 टीस्पून कसुरी मेथी घेतली आहे। कसुरी मेथीमुळे पावभाजीला बटरी चव येते। 1 टेबलस्पून जिरे घेतले आहेत आणि इथे मीठ घेतलेलं आहे। आता पावभाजी बनवायला सुरुवात करू। माझ्याकडे 5 लिटरचा कुकर नाही, त्यामुळे मी इथे 7 लिटरचा कुकर 10 लोकांची पावभाजी बनवण्यासाठी घेतला आहे। तुमच्याकडे 5 लिटरचा कुकर असेल तर तो सुद्धा पुरेसा होतो। यामध्ये 50 ग्राम बटर टाकून घेतला आहे। पावभाजीला बटरचीच टेस्ट असते, त्यामुळे बटर यासाठी वापरायचंच। बटर पूर्णपणे वितळून छान गरम झाला आहे। यामध्ये जिरे टाकून घेऊ। जिरे छान तडतडले आहेत। लगेच यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ। कांद्याला तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घेतला आहे। त्यानंतर यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकू। ही पेस्ट मी घरीच बनवलेली आहे, तुम्ही विकतची सुद्धा वापरू शकता। पावभाजीसाठी कांदा परतून घेताना तो लालसर होईपर्यंत परतायचा नाही, तर फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं। अगदी 4 ते 5 मिनिटातच कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला आहे। त्यासोबतच अद्रक लसूण पेस्ट सुद्धा छान तळली जाते। आता यामध्ये लगेचच टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो या स्टेजला टाकून त्याला छान मऊ शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित मॅश होतात। मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिट परतून घेतल्यानंतर टोमॅटो चांगले मऊ पडले आहेत। तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान मऊ पडून कांद्यामध्ये चांगला एकजीव झाला आहे। इथपर्यंत आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मसाले टाकून घेऊ। मिरची पावडर टाकून घेऊ। काश्मीरी लाल मिरची पावडरच घ्यायची आहे। घरगुती मिरची पावडरने याची चव छान येत नाही आणि एकतर पावभाजी तिखट होते। आता पावभाजी मसाल्यामधला 1 चमचाभर मसाला बाजूला ठेवून इतर मसाला यामध्ये टाकून घेतला आहे। शिल्लक मसाला आपण शेवटी वापरणार आहोत। विकतचे मसाले जास्त दिवसाचे असतात, त्यामुळे ते तेलामध्ये परतून घेतले की त्याचा फ्लेवर अजून इतका छान बाहेर येतो, म्हणून याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। साधारण 30 ते 40 सेकंद मसाले परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण इतर भाज्या टाकून घेऊ। शिल्लक राहिलेल्या सर्व भाज्या आणि वाटाणे सुद्धा आपण या स्टेजला यामध्ये टाकून घेणार आहोत। सर्व भाज्या टाकून झाल्यानंतर भाज्या एक वेळ परतून घ्यायच्या आहेत, त्यामुळे मसाला सर्व भाज्यांना एकसारखा लागेल। 1 मिनिटभर भाज्यांना मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर बीटमुळे सर्व भाज्यांना छान लालसर रंग लागला आहे। असाच रंग आपल्या पावभाजीला सुद्धा येतो, त्यामुळे बीट हे टाकायचेच आहे। चवीमध्ये काहीही फरक पडत नाही। आता या भाज्या शिजवण्यासाठी यामध्ये फक्त 1 कपभरच पाणी टाकायचं आहे। यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही, कारण कपभर पाण्यामध्ये भाज्या व्यवस्थित शिजतात आणि नंतर व्यवस्थित मॅश होतात। जर जास्त पाणी टाकलं तर भाज्या व्यवस्थित मॅश होणार नाहीत, त्यामुळे 1 कपभरच पाणी टाकलं आहे आणि त्यानंतर 3 टीस्पून मीठ टाकलं आहे। मीठ चांगलं मिसळून घेऊ आणि कुकरला झाकण लावून
याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊ। 6 शिट्ट्यांमध्ये सर्व भाज्या एकसारख्या मऊसूत शिजतात आणि त्यामुळे पावभाजी व्यवस्थित मॅश होते। पूर्ण 6 शिट्ट्या काढून झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे। कुकरमधली वाफ पूर्णपणे बाहेर निघून गेल्यानंतर आता आपण या भाज्या मॅश करून घेऊ। पोटॅटो मॅशरनी सर्व भाज्या एकदम बारीक, जितक्या बारीक मॅश होतील तितक्या बारीक मॅश करून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता आपण 1 कपभरच पाणी टाकलं होतं तरीही यामध्ये भरपूर पाणी दिसत आहे, कारण भाज्यांमध्ये नॅचरल पाणी असतंच। सर्व भाज्या एकसारख्या मॅश झाल्या आहेत आणि पूर्ण भाज्या एकजीव झाल्या आहेत, त्यामुळे वेगवेगळी भाजी दिसत नाही आणि पावभाजी एकसारखी दिसत आहे। बघा याची कन्सिस्टन्सी। अजून आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीची पावभाजी आवडते त्या पद्धतीची पावभाजी बनवण्यासाठी तुम्हाला पाणी जसं हवं आहे तसं टाकू शकता। मी इथे वरून 1.5 कप पाणी टाकून घेतलं आहे, म्हणजे भाज्या शिजवताना टाकलेले 1 कप आणि आताचं 1.5 कप मिळून पूर्ण 750 ml पाणी टाकून घेतलं आहे। आता पावभाजी शिजत आली की यामध्ये 1 चमचाभर बटर टाकून शिल्लक राहिलेला पावभाजी मसाला यावर टाकून घ्यायचा। त्यानंतर यावर कसुरी मेथी टाकून घ्यायची। कसुरी मेथीमुळे बटरची चव अजूनच वाढते आणि पावभाजीला मस्त बटरी चव येते, त्यामुळे कसुरी मेथी सुद्धा टाकायचीच आहे। तुमच्याकडे कसुरी मेथी नसेलच तर तुम्ही ती स्किप सुद्धा करू शकता। पाव कोरडे असतात, त्यामुळे पावभाजी थोडीशी अशी पातळसर असली तरच ती खायला छान लागते, त्यामुळे इतपत पातळ पावभाजी आपण बनवून घेतली आहे। आता आपली पावभाजी तयार आहे। मी माझ्या मुलांच्या वाढदिवसासाठी 40 लोकांची पावभाजी बनवली होती। तुमच्यासोबत 10 लोकांच्या पावभाजीचं प्रमाण शेअर केलं आहे। तुम्हाला 40 लोकांची पावभाजी बनवायची असेल तर कमेंट करून सांगा, त्याचं प्रमाण सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल। आता पाव भाजताना पाव मधोमध कापून घ्यायचे। तव्यावर थोडंसं बटर, त्यावर थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि पावभाजीची 1 चमचाभर भाजी टाकून यामध्ये पाव दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे। यासोबतच थोडासा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू असेल तर काकडीचे काप सुद्धा ठेवून घ्यायचे आणि यासोबत पावभाजी सर्व करून घ्यायची। पावभाजी सर्व करून घेतल्यानंतर यावर सुद्धा थोडंसं बटर टाकायचं। मस्त हॉटेलपेक्षा सुद्धा भन्नाट आणि पौष्टिक अशी पावभाजी तयार होते। तर सांगितलेल्या प्रमाणामध्ये पूर्वतयारी करून घेतली की अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये 10 माणसांची पावभाजी तयार होते। हॉटेलपेक्षाही पौष्टिक आणि अगदी सुरेख अशी दिसणारी पावभाजी घरच्या घरी बनवून पाहिल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा। लवकरच भेटू अजून एका अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।